नमस्कार, मी शोभा पवार. पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. ते सुकं खोबरं घेतलेलं आहे, बदाम, काजू, ऑर्गॅनिक गुळची पावडर आहे, ही खारीक पावडर, डिंक, तूप घेतलेलं आहे, खसखस, सुंठ पावडर, जायफळ. तिथे गॅसवरती एक पॅन गरम करून घ्या. सुरुवातीला आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. 2 वाट्या सुकं खोबरं आहे हे. सुकं खोबरं करपवायचं नाहीये. बघा, तुम्ही तांबूस रंगावरती सुकं खोबरं परतून घ्या. सुकं खोबरं भाजून झालेलं आहे, आता ते काढून घेऊया. सुकं खोबरं छान असं भाजा, नाहीतर लाडू असे लवकर खराब होतील. 2 चमचे खसखस आहे. खसखस सुद्धा लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, खसखस भाजून झालेली आहे. आता थोडंसं तूप घालायचं आहे. इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. लाडू बनवताना आपल्याला सगळं जिन्नस चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतील. डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप छान आहेत. कंबरदुखी, संधिवात यासाठी तर अधिक फायदेशीर आहे. त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की डिंक घालूया. 100 ग्रॅम डिंक आहे हा, साधारण अर्धी वाटी. डिंक सर्व एकत्र भाजायचं नाही आहे, तुपामध्ये थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असं फुलेल. इथे बघू शकता तुम्ही, डिंक छान असं फुललेलं आहे. थोडा थोडा घातल्याने काय होईल, तो एकसारखा तळून होईल. तर डिंक आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने सर्व डिंक तळून घ्या. थंडीमध्ये तुम्ही असे डिंकाचे लाडू करून आवर्जून खा. इथे आपलं सर्व डिंक भाजून झालेलं आहे, तो आता आपण काढून घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य थंड करून घ्या. याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा तूप घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला 100 ग्रॅम इथे खारीक पावडर घालायची आहे. खारीक पावडर चांगली भाजून घ्या. गॅसची फ्लेम लोच ठेवा. खारीक पावडर तुम्ही घरी तयार करू शकता किंवा मार्केटमधून सुद्धा विकतची आणू शकता. बघा, खारीकचा रंग बदललेला आहे. छान असा हलकासा सुगंध आल्यावरती खारीक काढून घेऊया. खारीक सुद्धा भाजून झालेली आहे खारीक पावडर. आता ही आपण काढून घ्यायची आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स दरदरीत असे वाटून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला आवडतील तसे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. ड्रायफ्रूट्स चांगले दरदरीत असे वाटून झालेले आहे, त्यात आपण काढून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला डिंक घालायचं आहे. डिंक तुम्ही वाटीने सुद्धा बारीक करू शकता. मी इथे मिक्सरला बारीक करून घेणार आहे.
बघा डिंकसुद्धा छान असा वाटून झालेला आहे. एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं भाजल्यामुळे काय होईल, जरा कुरकुरीत होतो, त्यामुळे तुम्ही हातानेच चुरून घेतलेलं आहे. खारीक पावडर घालायची आहे. खसखस घालूया. खसखस सर्व घालायचं नाही आहे, थोडंसंच घालायचं आहे. अर्धा आपल्याला लाडूला वरून लावायला ठेवायचं आहे. सुंठ 1 चमचा. थोडंसं जायफळ किसून घाला. जायफळ आणि सुंठ घातल्याने काय होईल, लाडूला अजून छान चव येईल. कंबरदुखीसाठी अत्यंत फायदेशीर आहे डिंकाचे लाडू. गूळ घालूया. हा ऑर्गॅनिक गूळची पावडर आहे. साधारण 100 ग्रॅम आहे. वाटीचं प्रमाण बघाल तर 1 वाटी आहे. आता पुन्हा आपल्याला हे सर्व छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, गूळसुद्धा बारीक होईल. इथे बघू शकता तुम्ही सर्व मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे. आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे घालायचा नाहीये. अशाच पद्धतीने राहिलेलं सर्व मिक्सरला फिरून घ्या. त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर घालायची आहे. सर्व जिन्नस एकजीव करून घ्या. झटपट अशी तयार होणारे लाडू आहेत हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता जे आपण 1 वाटी तूप घेतलेलं होतं, ते तूप सर्व गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालायचं आहे. तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने सर्व मिक्स करून घेणार आहे. ते बघू शकता इथे अजून आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. मिश्रणामध्ये आपल्याला तूप थोडं थोडं करूनच घालायचं आहे. बघू शकता आपला मुटका तयार होतोय, लाडू तयार होतोय. इथे साधारण मला सर्व 1 वाटीचे मी तूप घेतलं होतं, सर्व तूप लागलेलं आहे. आता आपण डिंकाचे लाडू वळून घेऊयात. बघा किती सहज असा लाडू वळतोय. आता जो आपण खसखस जी काढून ठेवली होती ती आपण लाडूला अशी वर लावून घेऊया. बघा किती छान असा लाडू गोल गरगरीत तयार झालेला आहे. इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाहीये, ऑर्गॅनिक जो गूळ मिळतो तो वापरलेला आहे. आणि गुळाचा पाक न करता मी हे लाडू तयार केलेले आहेत. अगदी झटपट असे लाडू तयार होतात. डिंकाचे लाडू बाळातीन बाईसाठी खूप छान. थंडीच्या महिन्यात तुम्ही नक्की डिंकाचे लाडू करून खा. आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे.
आपले डिंकाचे लाडू तयार आहेत. कशी वाटली माझी रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुमच्या कमेंट्स मला नक्कीच कळवा. धन्यवाद.